नमस्कार आणि स्वागत. आपण सगळेच आयुष्यभर कष्ट करून थोडी थोडी बचत करून एक मोठी रक्कम जमा करतो, नाही का? पण मग त्या टप्प्यानंतर काय? आज आपण ह्याच महत्त्वाच्या प्रश्नावर बोलणार आहोत की मेहनतीने जमा केलेल्या आपल्या बचतीला एका नियमित उत्पन्नात म्हणजे एका प्रकारच्या पगारात कसं बदलायचं. विचार करा, वर्षानुवर्षे आपण बचत वाढवली आहे, पण आता खरा प्रश्न हा आहे की ती आयुष्यभर पुरवायची कशी. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग याचं उत्तर शोधूया. बघा, कोणत्याही गुंतवणूकदाराच्या प्रवासातनं दोन मुख्य टप्पे असतात. पहिला म्हणजे संचयन, सोप्या भाषेत सांगायचं तर संपत्ती जमा करण्याचा टप्पा. आणि दुसरा टप्पा म्हणजे वितरण, म्हणजेच त्या जमा केलेल्या संपत्तीमधून नियमित उत्पन्न मिळवण्याचा टप्पा. गुंतवणुकीच्या या दोन्ही बाजू सांभाळण्यासाठी आपल्याकडे दोन खूप प्रभावी साधनं आहेत. एक आहे SIP आणि दुसरा आहे SWP. हे गुंतवणुकीच्या एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखे आहेत. चला, ते नक्की कसे काम करतात ते जरा सविस्तर पाहूया. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेलच. ही एक शिस्तबद्ध पद्धत आहे ज्यात आपण दर महिन्याला एक ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवत राहतो. यामुळे होतं काय की बाजाराच्या चढ उतारांचा फायदा मिळतो आणि चक्रवाढीच्या जादूमुळे आपली संपत्ती वेगाने वाढते. तर मग SWP म्हणजे काय? SWP म्हणजेच सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन हे SIPच्या अगदी उलट आहे, एकदम आरशातल्या प्रतिमेसारखं. इथे पैसे गुंतवण्याऐवजी आपण आपल्याच गुंतवणुकीमधून दर महिन्याला एक निश्चित रक्कम काढतो, जणू काही स्वतःसाठीच एक पगार सुरू केल्यासारखं. आता SIP आणि SWP यांची तुलना केली की यातला फरक अगदी स्पष्ट होतो. SIPचा उद्देश काय तर संपत्ती जमा करणे आणि SWPचा तर त्या जमा केलेल्या संपत्तीतून नियमित उत्पन्न मिळवणे. पैशांचा फ्लो बघा, SIPमध्ये पैसा बँकेतून म्युच्युअल फंडमध्ये जातो, तर SWPमध्ये बरोबर उलटं होतं. पैसा फंडातून बँकेत येतो. थोडक्यात सांगायचं तर एक आहे संपत्ती जमा करण्यासाठी आणि दुसरा आहे त्यातून नियमित खर्च भागवण्यासाठी. बरं, हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, SIPमधून SWPमध्ये सहजपणे स्विच कसं करायचं? चला, यासाठी एक सोपा 6 पायऱ्यांचा मार्गदर्शक पाहूया जो नक्कीच उपयोगी पडेल. SIPमधून SWPमध्ये बदल करण्यासाठी या 6 पायऱ्या खूप महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात आधी तुमच्या महिन्याच्या गरजा काय आहेत आणि एकूण जमा रक्कम किती आहे हे तपासा. मग तुमच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य फंड निवडा आणि पैसे काढण्याचा दर निश्चित करा. त्यानंतर तुमच्या फंड हाऊसला संपर्क साधून SWP सुरू करा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळोवेळी तुमच्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवा. आता प्रश्न येतो की पैसे काढण्याचा दर किती असावा? यासाठी ना एक 4% रूल म्हणजे 4% नियम खूप प्रसिद्ध आहे. यानुसार दरवर्षी आपल्या एकूण गुंतवणुकीच्या फक्त 4% रक्कम काढली तर ती बचत साधारणपणे 30 वर्षांपर्यंत टिकू शकते. अर्थात महागाई आणि बाजारातील परताव्याचा विचार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. SWPसाठी योग्य फंड निवडताना आपली जोखीम घेण्याची क्षमता किती आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. जर जास्त धोका नको असेल तर डेट फंडांमध्ये जास्त गुंतवणूक करणं योग्य ठरतं. या उलट जास्त परताव्यासाठी जास्त जोखीम घ्यायची तयारी असेल तर इक्विटी फंडांचा विचार करता येतो. आणि अनेकांसाठी मध्यम मार्ग म्हणजे दोन्हीमध्ये समतोल साधणं हा एक चांगला पर्याय असतो. तर आत्तापर्यंतच्या चर्चेतून हे लक्षात आलं असेल की SIP आणि SWP हे दोन वेगवेगळे मार्ग नाहीत, तर एकाच प्रवासाचे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत. चला पाहूया हे दोन्ही मिळून एक सुरक्षित भविष्य कसं घडवतात. हे एका सोप्या उदाहरणाने समजावून घेऊया. आधी आपण SIP वापरून पैशांचा एक मोठा जलाशय तयार करतो आणि मग जेव्हा गरज असते तेव्हा SWP वापरून त्या जलाशयातून गरजेपुरता पाण्याचा नळ सुरू करतो. किती सोपं आहे? खरं तर SIP आणि SWP हे एकमेकांचे स्पर्धक नाहीत, तर ते पार्टनर आहेत. एक तुमची संपत्ती निर्माण करतो आणि दुसरा हे सुनिश्चित करतो की तुम्ही त्या संपत्तीचा आनंद घेऊ शकाल, तेही कोणत्याही आर्थिक चिंतेशिवाय. आपल्या आर्थिक प्रवासाचे हे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत, संपत्ती निर्माण करणे आणि त्यातून उत्पन्न मिळवणे. तुम्ही या दोन्हीसाठी तयार आहात का? लक्षात ठेवा, संपत्ती निर्माण करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे त्या संपत्तीचं योग्य व्यवस्थापन करणं.